मंडळी नमस्कार. आपण आज कार्डमध्ये आलोय. तर कार्डमधले एक पश्चिम महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठे जे मैदान होणार आहे आमदार केसरी, त्या मैदानाचा आज आपण आढावा घेण्यासाठी आलोय. मैदानाचं एक वैशिष्ट्य जर सांगायचं झालं तर सुट्टीला पण एक चांगल्या प्रकारची त्यांनी जागा ठेवलेली आहे आणि जी पण गाडी निकाल रेषेपासून पुढे जाईल तिथं पण एक चांगल्या प्रकारची जागा ठेवलेली आहे तिथं. आणि मैदान हे संपूर्ण शेतकऱ्यांच्यासाठी होणार आहे. तर शेतकऱ्यांना जे पण काय असेल त्यांनी सगळ्यांनी ह्याच्यात सहभाग नोंदवायचा आहे. जे आपल्या पश्चिम महाराष्ट्रातले असतील, पश्चिम महाराष्ट्र सोडून भागातील पण कोणते जे लोक असतील, नगर असेल, पुणे जिल्हा असेल, सगळ्यांना एक विनंती कमिटीच्या मार्फत की सगळ्यांनी जास्तीत जास्त गाड्यांनी इथून नोंद करायचं आहे. चांगल्या प्रकारचं पहिलं बक्षीस 5 लाख रुपये जाईल, दुसरं बक्षीस 3 लाख रुपये जाईल आणि इथे कोणत्याही प्रकारे शेतकऱ्यांच्यावरती अन्याय होणार नाही. त्याच्यामुळे जास्तीत जास्त जेवढी पण आपली बैलगाडा मालक असतील, बैलगाडी शौकीन असतील, यायचं आहे आणि बैलगाडी मालकांनी जास्तीत जास्त इथं गाड्यांचं नोंद करायचं आहे. मंडळी नमस्कार. जे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं जे मैदान होणार आहे आमदार केसरी, त्या मैदानाचा आज आपण आढावा घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. तर जेवढी पण कमिटी असेल ते कमिटीचं या ठिकाणी सगळ्यांचं आगमन झालेलं आहे. तर आपण एक मैदानाच्या माध्यमातून कशा प्रकारचं मैदान होणार आहे ते आपण आज बघूया. तर दादा नमस्कार. नमस्कार. तरी आपल्या एक मैदानाची संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा चालू आहे. तर एक मैदानाच्या माध्यमातून जर सांगायचं झालं तर पहिलं पण मैदान आपल्या इथं चांगल्या प्रकारे झालं होतं, आताचं पण मैदान एक चांगल्या प्रकारे होतंय. मैदानाबद्दल एक वैशिष्ट्य काय सांगशील तुम्ही? या मैदानाचं वैशिष्ट्य असं असेल, नवनिर्वाचित आमदार, दमदार आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे ते आदरणीय अतुलजी बाबा भोसले, आमदार केसरी अतुल पर्व, महाराष्ट्रातलं सर्वात मोठं रोख रकमेचं या ठिकाणी पहिल्यांदाच महाराष्ट्रात रोख रकमेचं एवढं मोठं मैदान आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. या आयोजनासाठी आपण बबलूबाया शेख मित्र परिवार, आमिरबाया शेख मित्र परिवार आणि शिवराजभाऊ इंगवले मित्र परिवार यांच्या माध्यमातून हे भव्य दिव्य असं या ठिकाणी आपण हे मैदान आयोजित केलेलं आहे. या मैदानाचं खरं वैशिष्ट्य असं आहे की या सर्वसामान्य बैलगाड्या मालकांच्यासाठी, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यासाठी हे मैदान आपण आयोजित केलेलं आहे. मित्रांनो, आपण जर बघितलं तर या ठिकाणी काय आहे की संपूर्ण मैदानाची व्यवस्था तर चांगली झालेली आहे. दोन्ही साईडला ही जागा चांगल्या प्रकारे सोडलेली आहे आणि मैदानाचा जो पल्ला आहे तो पल्ला पण एकदम मोठा असल्यामुळे सुट्टीला पण एक चांगल्या प्रकारे जागा खाली सोडलेली आहे. ज्याप्रमाणे धागड जरी गेले तरी काही कोणत्या प्रकारची अडचण येणार नाही. निकाल रेषेपासून पुढे जर आपण बघितलं तर 600 फुटाचं जवळजवळ अंतर आहे. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारे बैलांना जरी गाडी निकाल रेषेपासून पुढे गेली तर कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही. 14 तारखेला सकाळी 9 वाजता पूर्णपणे फाटीचं नियोजन आखलेलं आहे आणि मागचा अनुभव घेता ह्या 14 तारखेला म्हणजे आपण पूर्ण पहिली जुनी फाटी पूर्ण मुजवलेली आहे आणि नवीन फाटी आता आपण उद्या सकाळी या ठिकाणी 9 वाजता आपण आखतोय. त्या फाटीचं वैशिष्ट्य असं राहील की फाटी बरोबर 14 फुटाची राहील. मागल्या वेळी जरा थोडं असं शेतकऱ्यांच्या, बैलगाड्या मालकांच्या, ड्रायव्हरांचं आपल्याला थोड्याफार तक्रारी आल्या आणि बैल फॉल होतात, हे होतात वगैरे वगैरे असंच लोकांनी सांगितलं. त्यामुळं आपण त्या बदल करून आपण त्या सुधारणा या मैदानावरती करायचं निश्चित केलेलं आहे. तरी साधारण मैदानाचं जे अंतर असेल ते सुट्टीपासून निकालापर्यंत अंतर किती असेल काय? आपण सुट्टीपासून निकालापर्यंत 1000 फुटाचं अंतर राहील आणि सुट्टीच्या पाठीमागं जिथं आपण 10 गट पळवणार आहे, एका वेळेला खाली 10 गट जातील, त्या ठिकाणी 700 ते 750 फूट अंतर पाठीमागं राहील आणि निकाल रेषेपासून 700 फूट पुढे राहील आणि पुढच्या परिसरात, निकाल रेषेच्या पुढच्या परिसरात कोणतंही खाद्याचं किंवा खवय्या कुठलाही त्या पुढच्या भागात राहणार नाही याची कमिटीने दक्षता घेतलेली आहे. या ठिकाणी बैलगाडी मालकांच्या वरती कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये म्हणून आपण निकाल रेषेपासून 700 फूट अंतर पुढे ठेवले. समोरच्या बाजूला बर आपण पाहू शकतो 700 फूट अंतर आपण समोर ठेवले. कुठल्याही बैल मालकावर अन्याय होऊ नये या ठिकाणी, त्यासाठी ते अंतर आपण ठेवलेलं आहे. तर दादा आता सगळी तयारी वगैरे झालेली आहे. आपली मैदान नोंदणीची वगैरे काय तारीख वगैरे आहे त्याच्यात? नोंदणीची तारीख आता आपण 14 तारखेपर्यंत, 15 तारखेला सायंकाळी ठीक 6 वाजेपर्यंत नोंदणी चालू राहील. त्यानंतर आपण 15 तारखेला सायंकाळी ठीक 7 वाजता लाईव्ह गट पाडले जातील आणि ते गट पाडल्यानंतर आपण सगळ्यांना लाईव्ह आपण सगळं गट नियोजन होईल आणि त्यानंतर एका वेळेला सकाळी 10 गट खाली जातील. प्रत्येकानं आपापले गट लक्षात ठेवून सकाळी 7 वाजता बरोबर पहिला फेरा या ठिकाणी सुटणार आहे. शेतकऱ्यांच्यासाठी या ठिकाणी काय फायदा असेल, म्हणजे शेतकऱ्यांनी सहभाग का नोंदवला पाहिजे? तर या शेतकऱ्यांनी का नोंदवावा, हा शेतकऱ्यांचा जीवाभावाचा हा खेळ आहे. तर
अखिल भारतीय बैलगाडा संघटना यांच्या नियमानुसार हा आपला तुपला कुठलाही भेदभाव न बाळगता अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार हे मैदान पार पडणार आहे आणि कोणत्याही शेतकऱ्यावर कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी अन्याय होणार नाही. पारदर्शक पद्धतीचं हे मैदान पार पडणार आहे. दादा जर या ठिकाणी आपण जर बघितलं तर 5 लाख रुपयेपर्यंत आपलं एक पहिलं रोख रक्कम बक्षीस पहिलं आहे, पण तसं पाहता आपण 5,000 रुपयेपर्यंत प्रवेश फी ठेवायला पाहिजे होती, तर ह्याच्याबद्दल काय सांगशील तुम्ही? आपण सर्व ठिकाणी महाराष्ट्रात बघतो एखादं ₹1,00,000 बक्षीस असलं तर ₹1,000 प्रवेश फी असते, पण आपण सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विचार करून आजच्या परिस्थितीने विचार करून आपण ₹5,000 न ठेवता शेतकऱ्यांच्या म्हणजे मर्जीतलं या ठिकाणी आपण ₹3,000 ठेवलेले प्रवेश फी. शेतकऱ्यांना कुठेही त्याचा जास्त वाटून यासाठी आपण ₹3,000 ठेवलेले. दादा आता संपूर्ण महाराष्ट्रातले आपण जर एक नवीन पद्धतीचे मैदान जर आपण बघितले तर या ठिकाणी आपण सीमेला ज्या 2 नंबरला गाड्या उतरतील त्यांना पण आपण काहीतरी एक आकर्षक भेटवस्तू देणार आहे, ह्याच्याबद्दल काय सांगशील? आपण त्या बैलगाडी मालकांचा विचार करतात ते त्या बक्षिसात पात्र असतात, म्हणजे त्याही गाड्या 1 नंबरला असणं अशा पद्धतीने असतात त्या गाड्या. तर त्या लोकांना सुद्धा आपण आकर्षित करण्यासाठी आपण योग्य ते बक्षीस चांगल्या प्रकारचे आपण आकर्षित बक्षीस ठेवलेलं आहे. मैदानाची जी सुव्यवस्था बघितली आपण तर बॅरिकेड कोणत्या प्रमाणे असणार काय मैदानावरती? आपण काय नियोजन केलंय सुट्टीपासून ते निकाल रेषेपर्यंत आपण बॅरिकेडची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी. त्यामुळे कुठल्याही बैलगाडी मालकावर अन्याय होऊ नये म्हणून हा कमिटीने निर्णय घेतलेला आहे. आता या कमिटीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील एक बैलगाडी मालकांना काय तुम्ही संदर्भ किंवा काय सांगशील मैदानाबद्दल? आम्ही सगळ्या बैलगाडी मालकांना एक आव्हान करतो की पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, कोकण असेल, या सर्व शौकीन बैलगाडी मालकांनी या मैदानाची शोभा वाढवण्यासाठी आम्ही सर्व कमिटी आपल्याला या ठिकाणी आम्ही विनंती करतो की आपण आमच्या 16 तारखेच्या मैदानाला आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आमच्या या मैदानाला आपण येऊन शोभा वाढवावी विनंती करतो. धन्यवाद दादा. थँक्यू.